हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपाली. दीपालीज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झटपट, इन्स्टंट असा मेदूवडा बनवला आहे. आवाजावरून तुमच्या लक्षातच आलं असेल किती हा क्रिस्पी झालेला आहे आणि आतून सॉफ्ट, जाळीदार आणि पोकळी एकदम छान जसा बाहेर मेदूवडा मिळतो ना त्या पद्धतीने. चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करूया. इथे एक गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मेजरमेंट कपाने 1.5 कप पाणी टाकलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आहे. 2 चमच तेल टाकलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमच मी इथे चिली फ्लेक्स टाकले आहे. तुम्ही हवं तर बारीक हिरवी मिरची टाकू शकता. बारीक चिरून हिरवी मिरची टाकू शकता. त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे. छान पाणी थोडंसं हलकं गरम होऊ द्यायचं आहे. पाण्याला उकळी वगैरे काही आणायचं नाही. त्यानंतर 1 कप इथे जाड रवा घेतला आहे मी इथे. तुम्ही बारीक रवा सुद्धा घेऊ शकता. छान हे टाकून घेतलं आहे आणि चमच्या साहाय्याने किंवा सराट्याच्या साहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे. छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. 5 मिनिटं हे मिक्स केल्यानंतर छान असा घट्टसर आपला गोळा तयार होतो, बघू शकता या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला इथे याला मंद आचेवर 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर 10 मिनिटं आपल्याला हे गॅस बंद करून तसंच वाफेवर ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये किंवा एका ताटामध्ये हे काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर तेल टाकून घ्यायचं आहे आणि हाताच्या साहाय्याने याला छान असा डो मळून घ्यायचा आहे. छान आपला इथे डो मळून घ्यायचा आहे. अगदी सॉफ्ट असा डो आपला तयार होतो, बघू शकतो या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला इथे याचे आपल्याला मेदूवडे बनवायचे आहे. जर आपल्याला मेदूवडे खायची इच्छा झाली आणि झटपट जर तुम्हाला मेदूवडे करा वाटले तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. छान मी असा डो मळून घेतला, बघू शकता. त्यानंतर एक छोटा डो घ्यायचा त्यामधला. ज्या साईजचे तुम्हाला मेदूवडे बनवायचे आहे त्या साईजचा डो घ्यायचा आहे. दोन्ही हाताने त्याला छान असा गोलाकार असा शेप देऊन द्यायचा आहे. त्यानंतर वरच्या साईडनं आपल्याला इथे प्रेस करून घ्यायचं आहे. छान गोलाकार असा डो आपला झाला पाहिजे. त्यानंतर वरच्या साईडनं प्रेस करून घ्यायचं आहे. जर कळा सुटत असेल तर त्या कळाला आपल्याला असं या पद्धतीने दाबून घ्यायचं आहे आणि छान मेदूवड्याचा आकार याला देऊन द्यायचा आहे. मधोमध आपला होल करून घ्यायचा आहे. अगदी दिसायला पण छान मेदूवडे दिसतात आणि खायला तर भन्नाट लागतात. या पद्धतीने हे सर्व मेदूवडे आपल्याला बनवून घ्यायचे आहे. बघा, दुसरा पण एक करून दाखवत आहे. जर तुम्हाला याच्या कडा जास्त फाटत असेल तर या पद्धतीने तुम्ही थोडंसं याला आधीच थोडं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर काय होतं, त्याला लवचिकता येते. आधी मेदूवडे वळताना लगेच वळल्या जाते या पद्धतीने. बघा, थोडा मोठ्या साईजचा घेतला आहे मी डो. जर तुम्हाला छोट्या छोट्या साईजचे मेदूवडे बनवायचे असेल तर छोट्या छोट्या साईजचे बॉल घ्यायचे आहे. या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे, बघू शकता. या पद्धतीने मी सर्वच मेदूवडे बनवून घेत आहे. करायला अगदी सोपे आहे आणि खायला भन्नाट आहे. चला हे सर्व मेदूवडे मी बनवून घेतलेले आहे. गॅसवर एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये तेल टाकलं आहे. तेल छान गरम असलं पाहिजे. त्यानंतर गॅसचा फ्लेम हा लो असावा. त्यानंतर मेदूवडे आपल्याला हे सोडून घ्यायचे आहे. मेदूवडे तळताना ही एक काळजी घ्यायची आहे की मेदूवडे आपल्याला हे बुडबुडे शांत होईपर्यंत एक साईड तशीच होऊ द्यायची आहे. मंद आचेवर हे आपल्याला तळून घ्यायचे आहे. जोपर्यंत हे बुडबुडे शांत होत नाही तोपर्यंत या मेदूवड्याला अलटवायचं नाही आणि पलटवायचं नाही. तर काय होतं, जर आपण मध्येच त्याला पलटवलं तर मेदूवडे तेलामध्ये फुटू शकतात. ही एक काळजी इथे घ्यायची आहे. तळताना जर आपण ही काळजी घेतली तर मेदूवडे फुटणार पण नाही आणि तुटणार पण नाही. छान बुडबुडे आता शांत झाले आहे. छान गोल्डन असा मेदूवड्याला आपला रंग आलेला आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं आता झाऱ्याच्या साहाय्याने परतून घ्यायचं आहे. एक साईड छान झालेली आहे. आता आपण याला टर्न करून घेणार आहोत. छान आता दुसऱ्या साईडला पण आपल्याला थोडंसं हलका रंग गोल्डन रंगापर्यंत तळून घ्यायचे आहे, बघू शकता या पद्धतीने. थोडंसं आता हे वडे फुटणार नाही तर आपण याला थोडं मिनिटानं आपण अलटी-पलटी करू शकतो. छान आपले मेदूवडे तयार झाले आहे, बघू शकता या पद्धतीने. आता छान सुनहरा रंग आलेला आहे, गोल्डन हलकासा रंग आलेला आहे आणि आपले मेदूवडे पण छान तळले गेलेले आहे. आपण याला काढून घेणार आहोत, बघू शकता या पद्धतीने. ही प्रोसिजर आपल्या मंद आचेवरच करायची आहे आणि छान आपण मंद आचेवर तळल्यामुळे एकदम क्रिस्पीनेस या वड्याला येतो. त्यामुळे ही एक टीप लक्षात ठेवायची आहे, बघू शकता या पद्धतीने आपला रंग छान सुरेख असा रंग आलेला आहे.
हे आता आपण काढून घेणार आहोत. बघू शकता या पद्धतीने. त्यासोबत खाण्यासाठी मी चटणी देखील केलेली आहे. शेंगदाण्याची चटणी तुम्ही आवर्जून या मेदूवड्यासोबत नक्की ट्राय करा आणि रेसिपी थोडी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. बघू शकता इथे आपले मेदूवडे झालेले आहे. अगदी कुरकुरीत झालेले आहे. बाहेरून अगदी क्रिस्पी, आतून सॉफ्ट असेच आपले मेदूवडे तयार झाले आहे. रेसिपी आवडल्यास एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.